स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले, सगळं झालं. मग तुम्ही कशा करता चालेल? तिथे काय मिळणार तुम्हाला? आणि त्यांचे लोक जे पहिल्यापासून त्या ठिकाणी शिंदे साहेबांना साथ दिलेले लोक होते ते काय चुप असणार आहे का ते? मग तुम्ही कसं करता? अरे आपण उद्धव साहेबांना हे संकट जे आलंय, उद्धव साहेबांना पूर्णपणे बळ दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे आणि आपण सपोर्ट केला पाहिजे. ते दिलं सोडून तुम्ही काहीतरी करायला लागेल. बरोबर नाही. ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला 2 वेळेस महापौरपद दिलं की नाही, आधी तुमच्या मिसेसला, नंतर तुम्हाला, मग अजून काय काय केलं पाहिजे यांच्यासाठी? लोक म्हणतात यांना अजून काय दिलं पाहिजे? मग हवाच एक हाव की मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, हे हाव ती चांगली नसते. याच्यामध्ये आता ती तिकडे गेल्यानंतर त्यांना महत्वाचा शब्द मिळालाय, त्यांना चांगलं पद मिळतंय. काही मिळत नाही हो. हे तर आता राजकारणामध्ये शब्द मिळत असतो खूप, राजकारणात खूप शब्द मिळत असतो, पण प्रत्यक्षात सक्सेस होत नाही. नुकतंच माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांस्कृतिक मंडळावरती जाहीर सभा घेतली, मोठं शक्ती प्रदर्शन केलंय आणि या ठिकाणची शहरातली गुंडगिरी थांबवणार असं त्यांनी इशारा दिला. ते गुंडगिरी करण्याचा एक माहोल निर्माण करण्यासाठीच ते आले होते. म्हणून मी म्हटलं सिल्लोड सोडून तुम्ही आमच्या शहरामध्ये कशाला आले? तुम्हाला काय काम आहे तुमचं? शहरातील तुम्ही आमदार नाही, काही नाही, आणि मग तुम्ही इथे येऊन त्या ठिकाणी उगाच वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत, योग्य नाही, हे बरोबर नाही, असं मी म्हणजे मी अनेकांना सांगितलं. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर, या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं काय चित्र असेल? कुणाचा झेंडा? तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आता सगळ्या विधानसभेत कधी पैसे वाटत तर सगळं गोंधळ झाला. हे लोकांनी पाहिलं, लोकांना आवडलं नाही. काय प्लेनमध्ये हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणले, ते पोलिसांच्या मार्फत वाटले गेले त्यावेळेसच्या, आणि हे सगळं लोकांना दिसलं ना. अरे आम्ही मतदान केलं खरं तर तुम्हाला, आणि आमचं कुठे नावच नाही, म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा त्यात आला तो. हे सगळं त्याच्यामुळे लोक चिडलेले होते, आणि आता त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅलेट पेपरवर महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे, आणि तो दृष्टिकोन आमचा सुद्धा आहे. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच नावाने त्या ठिकाणी महापालिका यशस्वीपणे वाटचाल करेल. भगवा झेंडा हा माननीय शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा, छत्रपतीचा भगवा झेंडा हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली फडकेल. अब्दुल सत्तार हे दरवेळेस समजा सिल्लोडला वाढदिवस साजरा करायचे, परंतु यावेळेस शहरात केलेला आहे, आणि ते म्हणतात माझं राजकारण जे सिल्लोड नाही तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरहून करणार. नाही, आम्ही त्यांना येऊ देणार नाही, त्यांचेच लोक त्यांना येऊ देणार नाही. आणि मी त्याला काय उलट, तो इथे आला तर माझा संघर्ष सुरू होईल. कुठेही स्थान मिळणार नाही. त्यांना असं वाटतं की हे स्थान देते, स्थान कोणी देणार ते त्यांना? जे शिवसेनेमुळे एवढं मोठं त्याचं म्हणजे वलय वाढलं, मान सन्मान मिळाला, तो नाही मिळणार. कारण शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी त्यांना त्यांच्या मिसेसला आधी 2.5 वर्ष दिले, नंतर मग यांना पण 2.5 वर्ष दिले, तर ते असं कोणी देऊ शकेल का? नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आता त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पण केलं होतं, म्हणजे इतके पदं भोगल्यानंतर तुम्ही जर जात असेल तर हे लोकांना कळू द्या की ह्या माणसाने किती काय काय केलेलं आहे, काय काय मिळालं, आणि आता कसं चाललं तो योग्य नाही. महानगरपालिका आता सध्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमच्याकडे आमदार नव्हते, खासदार नव्हते, तरी 1988ला महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आली, माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने. आज शिवसेना पक्ष माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी परत एकदा आमदार आणि खासदार नसताना महापालिका सी